आज सकाळपासनं जे 17 वर्षाचा रस्ता पेंडिंग आहे, स्थानिक रहिवासी आहेत यांनी तो रस्ता पूर्ण होण्यासाठी, कारण त्याला जो त्रास होतो रस्ता पूर्ण होण्यासाठी जे जलसमाधी आंदोलन चालू केलेलं आहे ते आत्तापर्यंत सध्या तरी चालू आहे, परंतु प्रशासकीय यंत्रणा येऊन माननीय तहसीलदार साहेब असतील, माननीय PWDचे साहेब असतील व वकील साहेब असतील यांनी मध्यस्थी करून आंदोलकांना पाण्याच्या बाहेर आणलं व आम्ही रस्त्याचं काम चालू करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तरी अजून या ठिकाणी स्थानिक नागरिक असतील, स्थानिक रहिवासी असतील आंदोलनाचा पवित्रा घेऊन आहेत आणि त्यांना असं त्यांनी रस्त्याचं काम चालू केलं आहे, परंतु ते रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर ते 1 वाजता हो 2 वाजता हो तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आणि रस्त्याचं त्यांनी व्यवस्थित करून दिले तर आम्ही प्रशासनाला एक आश्वासन देऊन आम्ही आमच्या आंदोलनाला स्थगिती देऊ। आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून जलसमाधीचं आंदोलन चालू केलेलं आहे आणि प्रशासनाची माणसं येऊन आम्हाला त्यांनी असं सांगितले की आम्ही त्वरित काम चालू करतोय, तुम्ही तुमचं आंदोलन मागे घ्या। तर त्यांना आम्ही त्याच वेळेला सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही आमच्या रस्त्याचं काम पूर्ण कराल त्यावेळेला आम्ही किती वाजू दे, रात्र हो दे, पहाट हो दे किंवा सकाळी उद्या 10-12 वाजू दे, का त्या रस्त्याने आम्ही जाऊ, त्यानंतरच आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ। पण अजून तर काही काम पूर्ण झालेलं नाही, तोपर्यंत काय आम्ही घरी जात नाही। आम्ही महिला, मुलं, शाळकरी मुलं, नागरिक सर्व इथं बसलेलो आहोत। काम चालू आहे का आता काम चालू आहे, पण ते काम थोड्या वेळ झालं का चालू होते, थोड्या वेळ झालं का काहीतरी असं त्याला गडबड होतीये, त्याच्यामुळे ते पूर्ण होईपर्यंत आम्ही जातच नाही इथून। आम्ही त्यांना पण तो शब्द दिलेला आहे आणि आता पण तो शब्द। तुम्ही आता कुठे थांबलेला आहात? आम्ही आता तलावाजवळ थांबलेलो आहोत, शेकोटी केलेली आहे आणि तिथं बसलेलो आहोत। आम्ही काम पूर्ण झाल्याशिवाय इथून जातच नाही। तुम्ही दुपारी जेवढे होते तेवढेच जण आहे ना? तेवढे सगळेच इथं बसून आहेत, लहान मुलं आहेत, शाळेतली मुलं आहेत। आणि काम पूर्ण झालं, 1-2 तासात काम पूर्ण झालं तर तुम्ही तुमचं आंदोलन मागे घेणार आणि त्यांना लेखी देणार।